रमेश दादा बेले साहेबांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। पत्रकार रीतीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेले आणि त्याचबरोबर निर्भीड पत्रकार म्हणून ओळख ज्यांची आपल्याला पाहायला मिळते आबा आदरणीय विलास बनसोडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। मी विनंती करीन आदरणीय रमेशजी बेलेस दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका। शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत असतो सातत्याने निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते आदरणीय विलासजी बनसोडे आबा यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। आदरणीय प्रशांत पाटील साहेब आपले या अध्यक्ष चषक ज्यांच्या नावाने आपण पाहतोय त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपल्याला देण्यात आलेले आहे ते रमेश दादा बेले साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। त्यानंतर संदीप कांबळे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। संदीपजी कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण याचा आपल्या शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। आदरणीय संदीपजी कांबळे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि मी विनंती करेन त्यांना की आपला सन्मान हा स्वीकारायचा आहे। मायचुब्दा शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक इथे पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि या शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। आदरणीय संदीपजी कांबळे सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। त्यानंतर भीमरावजी बनसोडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। आदरणीय भीमरावजी बनसोडे साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे, आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। त्यानंतर दिनेशजी बनसोडे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल। प्रथमतः इथून भीमरावजी बनसोडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। त्यानंतर दिनेशजी बनसोडे साहेबांनाही विनंती करेन आपण याचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि आबांच्या हस्ते इथून संदीप जाधव यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। मी विनंती करेन विलास बनसोडे दिनेशजी बनसोडे साहेबांचा पहिला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि मी आबांना विनंती करेन विलास बनसोडे साहेबांना आमच्या आदरणीय त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल। इथून ही वर गेली फायनलला जाधवडे गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात झालेली आहे। ऑलरेडी आपण पाहायला गेलं तर काही बॉल मात्र पहिल्या षटकातील मात्र हाताळले गेलेले आहेत। एका बाजूला माऊली तालीम जाधववाडी अगदी डेरे दाखल झाले फायनल मध्ये, दुसऱ्या बाजूला आपण फायनल मध्ये दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी मात्र हा सामना दुसरा सेमीफायनलचा आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला पिंटू दादा 11 करण जोशी, दुसऱ्या बाजूला श्री मुडकेश्वर स्पोर्ट मुडकलवाडी या दोन संघांमधील मात्र हा सामना पाहायला मिळतोय। आतापर्यंत बॉल इथे मात्र हाताळले गेलेले आहेत ते तीन बॉल मध्ये 2 धावा आल्यात, एक वाईट बॉल तिथे मात्र पाहायला मिळतोय। विकास गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात, संतोष ऑन स्ट्राईक, आनंदा नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला। दोन्ही मातबर फलंदाज परंतु चांगली गोलंदाजी विकासाने आतापर्यंत केली आहे। आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय, छान गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय। तू वाघ आहेस तर मीही शेर आहे त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं खूप छान पद्धतीनं, कारण ज्या पद्धतीने संतोष मुगदुम यांना मात्र ओळखले जातात मोठे फटके खेळण्यासाठी, त्यांना थांबून ठेवले विकासच्या गोलंदाजाने, परंतु आता नाही। इथे मात्र पाहिलं गेलं तर उंच जास्त आहे, लांबी कमी की लांबी ही जास्त, बॉल हिट झालाय अगदी टॉवरला आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर षटकार मात्र येताना पाहिला मेल हा षटकार आलाय। या षटकामध्ये षटकार येणं खूप इम्पॉर्टंट होतं संतोष मुगदुम यांच्यासाठी आणि तो येताना मात्र पाहायला मिळाला। धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा धावफलकावरती, काही बॉल शिल्लक असतील। विकास मोद विकेट न गोलंदाजी साठी तयार आपल्याला पाहायला मिळतात, फाईन मध्ये खेळून काढलाय तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव बघता बघता पूर्णही होताना मात्र पाहायला मिळतोय। बाबासो आलेकर साहेब यांचंही इथे शुभागमन झालंय। आधारस्तंभ आमचे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन म्हणजे एसटी यांचंही मनापासून आभार। अगदी आपण पाहायला गेलं तर त्यांचंही प्रेम दिवसभर दुपारपासून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते इथे, त्यांचे करूया सहर्ष स्वागत। आदरणीय बाबासो भालेकर साहेब आधारस्तंभ आमचे
सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे त्यांचंही मनापासून आभार. 10 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 10 धावा आल्यात. आता दुसरा अंतिम षटक स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आलेत. आता ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला आनंदा. हे फलंदाज हे दोन्ही फलंदाज क्लास आहेत. आपण अनेक वेळा पाहिले परंतु चांगली गोलंदाजी विकास यांचं कौतुक करावं लागेल. तिथे स्ट्रेट ड्राइव्ह मात्र पाहायला मिळालं. वाव काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकांसाठी झाल्या पाहिजे. अक्षय पाटील वाव आवाज आला मैदानाच्या बाहेरून. अक्षय का येणार नाहीये. अप्रतिमचा क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. संघासाठी गावासाठी ही धडपड मात्र पाहायला मिळते आपल्याला. मोठा फटका एकदा परत एकदा खेळायचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्लो झालाय. एकच धाव येताना मात्र पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे कारण एकच मोठा फटका आला. षटकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहायला गेला तर स्वप्नील आलेत. 2 बॉल डिलिव्हर केलेत. पहिला बॉल डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली. परत एकदा अटॅक केलाय. फक्त पाहायला गेला तर एकदा मात्र जरूर आली तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय. दुसरी ही धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते इथे. बघता बघता आणि 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. 15 रन्स स्कोरबोर्ड. 2 षटकांचा खेळ आहे. आता उर्वरित या षटकातील काही बॉल शिल्लक असतील. यामध्ये आक्रमण होताना पाहायला मिळेल का की आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून देतील स्वप्नील हे गोलंदाज. कौतुक करावं लागेल विकास यांचा. त्यानंतर स्वप्नील आले. तेही मात्र अप्रतिम गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. वाव काय गोलंदाजी झाली आहे. चांगली गोलंदाजी. डिफेन्सिव्ह चॅलेंजर म्हणून ओळखली जाणारी ही टीम आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये जरी कितीही ताकदवान टीम असली तरी सुद्धा मात्र आपल्या नावाचा परिचय देत आहेत. श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. अप्रतिम खेळ साकारला जातो इथे. व्हाईट बॉलची अपील जरूर केली होती परंतु नाही आहे. 2 डॉट बॉल आतापर्यंत 12 बॉल मधील एकूण डॉट बॉल जर आपण काउंट केले तर या 2 षटकांमध्ये 5 डॉट बॉल आतापर्यंत आलेत. म्हणजे हा सामना पाहायला गेला तर किती महत्वाचा आहे ते मात्र पाहायला मिळतोय मुटकेश्वर टीमसाठी. मुटकलवाडी चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. आताही हा फटका मोठा आला नाहीये. तोपर्यंत पाहायला गेला तर 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल. बघता बघता दुसरी धाव पूर्ण मात्र होताना पाहायला मिळतोय. आणि या 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. तिसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले आनंदा मखदूम. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. काय खेळ केलाय श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमनं. पिंटू दादा लेवन करंजोशीच्या विरोधामध्ये आता 18 धावांची गरज 12 बॉलमध्ये. सर लगेच आतमध्ये जायचं आहे प्लीज. टीम पिंटू दादा 11 करंजोशी टीम आपण लगेच मैदानामध्ये या. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे असणे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आणि माऊली तालीम जाधववाडी आपला कर्णधार आपण इकडे लगेच बोलवायचा आहे कारण वेळ नाही आहे आपल्याकडे. 3 बॉल. विनोद आहे. कमिटीचा परिपूर्ण निर्णय असेल यानंतर हा सामना संपल्यानंतर. चला लवकर क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे टीम पिंटू दादा 11 करंजोशी.
चला चालू करायचं आहे प्लीज, मी विनंती करेन. किमॉन पहिल्या बॉल आणि पहिल्या बॉलवरती तडाखा निश्चित मारला आहे, परंतु धावा तिथे एकच मिळणार आहे की 6 मिळणार आहेत हे चर्चा केली जाईल. आणि षटकार, ओ हो हो, मॅच टर्निंग पॉइंट. पहिल्याच बॉल वरती तडाखा दिलाय संदीप या फलंदाजांनी. क्लास आणि क्लासिकल खेळ करत असताना असले मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी काय खेळ केला. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, अगदीच्याच 18 धावांची गरज होती आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर परिपूर्ण मॅच आपल्या बाजूने वळवताना मात्र पाहायला मिळतात. एक धाव मात्र आले येताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाज बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला क्षेत्ररक्षकांनी, तोपर्यंत फेकतील. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं 7 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 11 धावांची गरज 10 बॉल मध्ये आहेत. हे 10 बॉल निर्णायक. अध्यक्ष चषक 2025 चा चॅम्पियन कोण होईल, एक पाऊल कोण पुढे टाकेल. एका बाजूला पाहायला गेलं तर माऊली तालीम जाधववाडी अगदी दिमागात डेर दाखल झाली आहे. याही बॉलवरती फटका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहे परंतु बघत राहिलेत. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी करा चौकार 4 आणि या 4 धावेनं समीकरण परिपूर्ण मात्र इथून मॅच मधली बदलली गेलेली आहेत. अप्रतिम खेळ, अप्रतिम. इथे मात्र पाहायला गेलं तर 11 धावा धावपलकावरती 7 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली जाईल का. संदीप वलांगडे चांगले खेळाडू, क्लास खेळाडू, अगदी छोटा रिचार्ज बडा धमाका तिथे मात्र पाहायला मिळाला. आनंदा मगदूम यांचे चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत आणि अर्णव आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्णव मगदूम आणि 12वे खेळाडू म्हणून उत्तम काम करतात, सातत्याने आपण पाहत असतो आणि त्यांना इथून खेळतानाही पाहतोय आपण. इथे बाप सवा शेर बेटा. आता हे फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय परंतु पॉइंटच्या दिशेने खेळून जरूर काढलाय. नियोजित स्थानी बॉल जाईल का, होय त्याच दिशेने बॉल निघालाय. एक धाव मात्र मिळेल तिथे. एका धावेने धावपलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या तर 13. 5 धावांची गरज अजूनपर्यंत आहे 7 बॉल मध्ये. या बॉलवरतीच मॅच फिनिश केली जाईल का, जी स्टाईल वापरली जाईल का. ऑन स्ट्राईक फलंदाज संदीप वलंगडे आपल्याला पाहायला मिळतात. क्लास त्यांच्याकडे आहे, तो क्लास पाहायला मिळेल का, परंतु नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र पाहायला गेलं कठीण करून ठेवला थोडासा आनंद मगदूम यांनी. आणि आता मात्र आपण पाहायला गेला तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये हवा आहेत 5 धावा. चौकार महाग गेला असं तिथून ते सांगतायत, पण तिथे चिखल आहे आणि कदाचित त्याचमुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे तो नाही मॅच परिपूर्ण श्री मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीच्या बाजूने गेली की काय. परंतु संतोष मगदूम एक चांगले गोलंदाज, निर्धाव षटक हाताळण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते गोलंदाजी मार्क वरती. तर दुसऱ्या बाजूला एका फटक्यामध्ये मॅच फिनिश करण्याची क्षमता ठेवणारे संदीप वायंगडे आहे. तर दुसऱ्या बाजूला आता स्ट्राईकला विकास, आपल्या टीमचा विकास करतील का ते पाहणं गरजेचं. मॅच ऑन. 5-6 बॉल आणि 5 धावांची गरज. या बॉलवरती फिनिश करण्याचा प्रयत्न परंतु पहा तिथे बॉल आणि क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास इथे मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. तारांबल उडाली बघता बघता 3 धावा इथे मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. अशा वेळी झेल घेण्यापेक्षा धावा वाचवणं महत्वाचे असतात. गेम प्लॅन म्हणून त्यासाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असतं. कोणत्या वेळी काय करायचं ते तुमच्या प्रत्येक हालचाली मैदानावरील हालचालीवरती असतं. कदाचित एकच धाव गेली असती, 2 धावा वाचल्या असत्या. आता 2 धावांची गरज. सॉफ्ट ड्राईव्ह आणि ते मात्र पाहायला गेलं तर ही 1 धाव चॅम्पियन होणाऱ्या फायनल मध्ये पोहोचवणारी होईल का, होय झाली आहे. आणि या दादा टीम पिंटू दादा 11 करमनुशी टीमला पराभूत केलंय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या टीमनं. चला कॅप्टन मुटकलवाडी आपण लगेच जायचं आहे तिथे प्लीज. चला मुटकलवाडी